तुम्ही त्याबद्दल सगळं विस्तारपणे सांगितलंय। अतिशय सुरक्षित हा टनेल देखील केलाय। कुठेही अपघात होऊ नये, अपघात झाल्यास त्याचं नियोजन काय, या सगळ्या बाबींची खातरजमा केलेली आहे। सगळं तंत्रज्ञान जे आहे अद्ययावत वापरलेलं आहे। टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार आपण इथं पाहू शकतो। आणि म्हणून मी पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहकार्य केलंय सगळ्यांचं योगदान आहे। हा एवढा मोठा प्रकल्प एकट्या दुकट्याचा होऊ शकत नाही। त्यामुळे ज्या ज्या हातांनी यामध्ये हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि अतिशय कोविड असताना देखील त्याचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपल्या अधिकाऱ्यांनी केलं, आपल्या MSRDC विभागाने केलं, PWD विभागाने केलं आणि त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगू इच्छितो की आपण सुरुवात केलेले प्रकल्प पूर्ण करण्याची संधी आपल्या सरकारला मिळते आहे। आणि म्हणून भूमिपूजनही आपण करतो, लोकार्पणही आपण करतो। हा देखील एक रेकॉर्ड आहे, आगळा वेगळा रेकॉर्ड आहे। हा त्यामुळे नाही म्हणून हे सगळं काम करतो आम्ही। म्हणून लोकसभा विधान बोलणार नव्हतो। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीलाच लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे आपण काम करत राहू। जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, कारण जनतेसाठीच आपलं सरकार आहे। आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच हे असे प्रकल्प सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारे आहेत। पुढचं आपण जे ॲक्सेस कंट्रोल ग्रीड देखील आपण करतोय। महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7-8 तासाच्या वरती लागता कामा नये, अशा प्रकारचं देखील नियोजन आपण केलंय।